नमस्कार मंडळी. बघा माझी आई आता काय करायली. मी म्हणलं काय करायली साई? आई म्हणली बघ पोकळ्याची भाजी करायली. तव्यामध्ये तेल टाकून घेतलं. म्हणलं कशी लागती? म्हणली एकदा खाऊन तर बघ किती भारी लागती. तर मग सगळं टाकून सामान तू एकदा केलीस की सारखीच खात बसची. नमस्कार मंडळी. बघा माझ्या आईनं असं तेल टाकलं. तेलामध्ये लसूण टाकला. लसूण म्हणली लाल होऊस तर तर त्याला परतून घ्यायचं, हलवायचं त्याला. मग लाल झाला की मग असे स्वच्छ भाजी धुवून ठेवली होती. मग ती अशी स्वच्छ भाजी ठेवली की त्याचं सगळं पाणी नितळायचं, म्हणजे ते पाणी सुटत नाही एवढं जास्त, मग छान लागती भाजी. मग तिनं भाजी अशी तव्यावर टाकली. कढईमध्ये केल्यापेक्षा तव्यामधली ती म्हणते की चांगली लागते म्हणून तव्यामध्ये केलेली. भाजी टाकली की अशी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची थोडीशी. मग नंतर मम्मीनं मीठ, लाल तिखट, पुन्हा असं लाल तिखट टाकते, शेंगदाण्याचं कूट टाकते. मग त्याला चांगलं परतू देते. आणि भाजी पोकळ्याची केली की तिच्यात थोडं पण पाणी टाकायचं नाही. मग पाणी टाकलं की मग ती चव जाते त्याच्यानं तिनं तशी केली. मी तर कधीच केली ना. इकडं आली की माझी आई मला करून खाऊ घालते. मला तिची खूप आवडते तिच्या हाताची. सगळं तिच्यात सामान टाकलं. तिनं असं लाल होऊस तर अशी तेलामध्ये परतून घेतली. म्हणली 5 मिनटं थांब. 5 मिनटात लवकरच भाजी तयार होती. मग म्हणलं आई लवकर कर, मला खूप भूक लागली. आई म्हणली थांब 5 मिनटं थांब, लगेच आता भाकर करते गरम गरम बाजरीची भाकर, मग खाय. मग जास्त शेंगदाण्याचं कोट दिसत नव्हतं म्हणून जास्त तिनं डबल टाकलं. माझी छोटी बहीण माझ्या आईसोबत कशी धिंगाणा करते. खुशी झोपेतून उठली की लगेच त्याच्या मामाने दुकानाला गेला आणि चिप्स पुडा आणला. चिप्स पुडा आणला की लगेच तिला खायला दिला. मग आई म्हणली थांब आता झाली भाजी, आता जेवण कर. चिप्स पुडा आणला की लगेच दोघी बहिणी मिळून खायल्या. बारकी मुलगी लगेच मोठ्या बहिणीला 2 पुडे आणले होते, तर एक द्यायली होती. मोठी मुलगी मोबाईल बघत होती. मग माझ्या बारक्या मुलीला मी म्हणलं खुशी मला पण दे थोडं. म्हणलं देती का नाही बघावा, की दिलं तिनं. मग मी काय असं चिप्स घेतला आणि खाल्लं. मोठी मुलगी तर काय खाण्याच्या पुढं मोबाईलच बघती. तिला जास्त मोबाईल देत नाहीत, पण तिनं मामाकडे आलात म्हणल्यावर तिनं मोबाईल घेतला मामाकडून. तिला काय म्हणलं मोबाईलकडे बघून हाय कर, चिप्स खात खात. तिनं काय हाय केलं नंतर तुम्हाला. तिला हाय केलं की मग मी एक चिप्स घेतला आणि खाल्ला. लहान मुलीला दिलेला. माझ्या मोठ्या भावाला कामाला जायचं होतं म्हणून त्यांनी नाश्ता करायला घेतला. मी माझ्या आईकडे आल्यावर सगळ्यांनाच भारी वाटते, का म्हणून की मी जास्त तिच्याकडे येत नाही. 5-6 महिन्याला एकदाच येते. मग चिप्स पुडा आणलेला मामा पण म्हणला मला पण एक दे. मग माझ्या बारक्या मुलीनं त्याला एक दिला. व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब करा. माझा बारका भाऊ कामावून आला की म्हणला माझी लय पाठ दुखायली. मग दुकानावरून पण येता त्यांनी असं खुशीला खायला आणलेलं होतं. म्हणलं चल तुझी पाठ पण तुडवते. पाठ तुडवली की मग काय ते भाजी